आणि आताची मोठी बातमी समोर येते। उंदीर चावल्यामुळे ससूनमध्ये रुग्णाचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांनी आरोप केलाय। पुण्याच्या ससून रुग्णालयामधला हा धक्कादायक प्रकार आहे। मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिलाय। पुण्यातली ससून रुग्णालयातली ही घटना आहे। उंदीर चावल्यानं रुग्णाचा मृत्यू झाला असा आरोप नातेवाईकांनी केलेला आहे आणि त्यामुळेच मृतदेह घेण्यास त्यांनी नकार दिलाय। पुण्यातल्या ससून रुग्णालयातला हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। अजूनही मृतदेह या नातेवाईकांनी ताब्यात घेतलेला नाहीये। उंदीर चावल्यानंच रुग्णाचा मृत्यू झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे। अधिक माहिती घेऊयात, प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रदीप, काय अधिक माहिती? प्रज्ञा, आपल्याला माहिती आहे की ससून रुग्णालयाचा ढिसाळ कारभार जो आहे तो सातत्यानं चव्हाट्यावरती येतोय। याआधी आपल्याला माहिती आहे की ड्रग्ज प्रकरणामुळे ससून हॉस्पिटल चर्चेमध्ये आलेलं होतं। मात्र या ससून हॉस्पिटलमध्ये सागर रेणुसे नावाचा रुग्ण जो आहे तो गेल्या 10 दिवसांपासून उपचार घेत होता। मात्र आयसीयू वॉर्डमध्ये त्याला उंदीर चावल्याचा खरं तर नातेवाईकांचा आरोप आहे आणि या आरोपामुळेच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। सध्या हॉस्पिटल प्रशासनाकडून जो रिपोर्ट देण्यात आलेला आहे त्या रिपोर्टमध्ये सुद्धा रुग्णाला उंदीर चावल्याचा उल्लेख जो आहे तो करण्यात आलेला आहे। मात्र सध्या नातेवाईकांनी रुग्णाचा मृतदेह जो आहे तो खरं तर ताब्यामध्ये घेण्यासाठी नकार दिलेला आहे। जोपर्यंत हॉस्पिटल प्रशासनावरती कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही अशा पद्धतीची भूमिका जी आहे नातेवाईकांनी घेतलेली आहे। मात्र सातत्यानं ससून हॉस्पिटल जे आहे ते सातत्यानं खरं तर आपण पाहतोय की ढिसाळ कारभारामुळे चर्चेमध्ये आपण या ठिकाणी पाहतोय की सुरक्षा रक्षक सुद्धा जे आहेत की कोणत्याही परवानगीशिवाय आतमध्ये जाऊ देत नाहीत अशा पद्धतीचा कारभार सध्या ससून हॉस्पिटलमध्ये सुरू आहे। त्यामुळे सगळ्या प्रकरणाची आरोग्यमंत्री दखल घेणार का हा खरं तर प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। कारण सातत्यानं रुग्णाला आयसीयू वॉर्डमध्ये जर उंदीर चावत असेल तर त्यांची नेमकी जबाबदारी कुणाची आहे हा सुद्धा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। मात्र आपण पाहतोय की डीनपर्यंत जाण्यासाठी सुद्धा परवानगी घ्यावी लागते अशा पद्धतीचा कारभार सध्या ससून रुग्णालयामध्ये सुरू आहे। आपण पाहतोय या ठिकाणी सुरक्षा रक्षक असतील त्यांच्याकडून या ठिकाणी अडवलं जातंय आणि तोपर्यंत आतून परमिशन परवानगी येत नाही तोपर्यंत सोडणार नाही अशा पद्धतीची भूमिका या खरं तर सुरक्षा रक्षकांची आहे। मात्र सध्या ससून रुग्णालयामधला हा कारभार जो आहे तो पुन्हा एकदा चव्हाट्यावरती आलेला आहे। सागर रेणुसे नावाचा रुग्ण जो आहे 17 तारखेपासून या रुग्णालयामध्ये उपचार घेत होता। मात्र त्याला आयसीयू वॉर्डमध्येच उंदीर चावल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आणि सध्या नातेवाईक जे आहेत ते मात्र त्याचा मृतदेह ताब्यामध्ये घेण्यासाठी नकार देतात। प्रज्ञा, अगदी तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी। ससून रुग्णालयामध्ये एक धक्कादायक प्रकार घडलेला आहे तो म्हणजे भरती असलेल्या रुग्णाला उंदीर चावला आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप जो आहे तो नातेवाईकांकडून करण्यात येतोय। 2 दिवसांपूर्वी या रुग्णाला जे आहे ते ससून रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलेलं होतं। त्यांचे नातेवाईक आपल्या बरोबर आहेत। त्याचा अपघात झालता छोटासा, त्याच्या मानेला इजा झालती। तर आपण तिथं स्थानिक उपचार केले परंतु तिथं उपचार नीट होत नव्हते म्हणून आपण 16 तारखेला ससून रुग्णालयात आणलं। ससूनमध्ये 16 तारखेला ॲडमिट केलं नाही त्यांनी, 17 तारखेला ॲडमिट केलं। त्याच्यानंतर 26 तारखेला त्याचं ऑपरेशन केलं। पण ऑपरेशन केल्यानंतर 1 तारखेला जी रात्र होती त्या रात्री पेशंट आयसीयू मध्ये असताना क्रोमा आयसीयू मध्ये पेशंट होता तर तिथं त्याला उंदीर चावला। तर पाठ 5-6 वॉर्डमध्येच उंदीर चावला मध्ये आयसीयू मध्ये त्याला उंदीर चावला। त्याच्या डोक्याला इथं कुरतडलं, कानाला व खांद्याला त्याच्या कुरतडलं गेलं आणि त्याची ते जे काय असतं ते रेबीज म्हणा किंवा काय त्याचं ते झालं। त्याच्यानंतर पाठ 5-6च्या दरम्यान त्याची मामी त्याच्यासोबत होती पेशंटची। तर मामीला तो बोलला की मामी मला उंदीर रात्री चावत होता परंतु त्याचं शरीर काम करत नसल्यामुळे त्याला उत्तर देता आलं नाही। त्यामुळे ते सगळं झालेलं आहे आणि आमचं पेशंट दगावलेलं आहे। कॅमेरा पर्सन प्रशासनिक प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।